शिक्षकाच्या बायकोला तसा इशारा केला आणि तिच्या घरी गेल्यावर तिने मिठीत घेतले आणि नंतर मला असा आनंद भेटला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सुंदरता काय असते हे मी तेव्हा बघितलं जेव्हा आमच्या शेजारी एक शिक्षक राहायला आला होता. त्याची बायको एवढी सुंदर होती की आमच्या गावामध्ये तिच्यासारखी सुंदर दिसणारी दुसरी कोणी बाई नव्हती. तिचा नवरा तर तिच्यासमोर एकदम फिका पडायचा. तो तर दिसायला सावळा होता, पण त्याला एवढी सुंदर बायको कशी भेटली मी विचार करायचो. पण शेवटी तो शिक्षक होता, नोकरीवाला असल्याने त्याला अशी बायको भेटली. जेव्हापासून ते आमच्या शेजारी राहायला आले होते तेव्हापासून माझी नजर त्या शिक्षकाच्या बायकोवरून हटत नव्हती. मी तर तिच्याकडेच बघत राहत. असं वाटायचं की दिवसरात्र फक्त तिला बघावं. एक दिवस दुपारी मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा शिक्षकाची बायको एकटीच घरी होती. मी तिच्याजवळ गेलो तेव्हा तिला काय बोलावं काही सुचेना. ती मला म्हणत होती की काय काम आहे. मी फक्त उभा होतो. माझ्या तोंडामधून एक शब्द पण निघत नव्हता आणि मला घाम फुटला होता. मी तसाच परत आलो. नंतर मी जेव्हा पण त्या शिक्षकाच्या बायकोकडे बघायचो तेव्हा ती माझ्याकडे बघून हसायची. काही दिवस आमचं असंच सुरू होतं. मी तिच्याकडे बघायचो आणि ती माझ्याकडे बघून हसायची. एकदा धाडस करून मी तिला असा काही इशारा केला. माझा इशारा करताच तिने मला बोलावले. माझ्या मनात तर खूप घबराट होती. तिच्या घरी गेल्यावर ती मला म्हणाली, तुला लाज नाही वाटत का मला तसा इशारा करायला? माझं लग्न झालं आहे हे माहीत आहे ना तुला? आता परत जर तू मला इशारा केला तर बघ मग. परत मी घाबरलो आणि मला परत घाम फुटला. आता तर मी थरथर कापत होतो आणि जसं मी तिथून निघून जात होतो तेव्हा तिने माझा हात धरला आणि परत ती हसू लागली आणि म्हणाली, मस्करी केली रे तुझी. तिने माझा हात धरून जवळ बसवले आणि विचारलं की तसा इशारा का केला होता. मी तिला माझ्या मनात तिच्याबद्दल जे काही आहे ते सर्व सांगून टाकलं. नंतर ती मला म्हणाली, हे तर शक्य नाही आणि तू तसा विचार पण काढून टाक तुझ्या मनातून. मी फक्त तुझ्यासोबत मैत्री करू शकते. नंतर तिने मला मिठीमध्ये घेतलं. तिच्या मिठीत मला तर असा आनंद भेटला की काय सांगू. पण ती मला म्हणाली, ही फक्त मैत्रीची मिठी आहे, नाहीतर तू वेगळं समजशील. नंतर माझी चांगलीच मैत्री शिक्षकाच्या बायकोसोबत झाली होती आणि पुढे पण कायम आमची मैत्री राहिली. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.